सुरतेवर स्वारी. खानाची बोटं तोडली तो पळाला. पण आता एवढ्यानं नाही भागायचं, तर औरंगजेबाला आणखी एक धडा शिकवायचा असं शिवबानं ठरवलं आणि त्यांनी आपलं लक्ष सुरतेकडे वळवलं. सुरत गुजरात मधलं अतिशय श्रीमंत शहर होतं. चित्र विचित्र निशाणांची अनेक जहाजं या बंदरात नांगरलेली असत. सुरतेला भला मोठा व्यापार चालत असे. सुरत मुघल साम्राज्याचं वैभवच होतं. शेठ सावकारांच्या सुंदर सुंदर हवेल्या होत्या, राजेशाही बाग बगीचे होते. बादशहाला या शहरापासून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळायचं. बहिर्जी नाईक हे महाराजांचे गुप्तहेर होते. त्यांनी शहराची बित्तम बातमी महाराजांना सादर केली. महाराजांनी निवडक 4000 सैन्य बरोबर घेतलं. आपल्या बेताचा सुगावा बिलकुल महाराजांनी शत्रूला लागू दिला नाही. महाराज सुरत जवळ येऊन दाखल झाले. सुभेदाराला भेटीला बोलावलं आणि खंडणीची मागणी केली. सुभेदार घाबरला आणि घाबरून किल्ल्यात दडून बसला. शौर्यानं लढण्याऐवजी त्यानं कपटानं महाराजांना मारायचं ठरवलं. त्यानं इनायत खान नावाच्या एका तरुणाला महाराजांकडे पाठवलं. मुद्द्याचं बोलण्याऐवजी इनायत खान फालतू गोष्टी बोलायला लागला. तेव्हा महाराजांनी त्याला ठणकावलं, मुद्द्याचं बोल, खंडणी देणार की नाही. तशी इनायत खान म्हणाला, मला काही खाजगी बोलायचं, फक्त आपल्याशीच. महाराजांनी जवळ यायची परवानगी दिली. जवळ जाताच इनायत खानाने आपली कट्यार काढली आणि महाराजांवर एकदम वार केला. महाराजांनी चटकन बाजूला होऊन वार चुकवला. त्यांना थोडीशी जखमही झाली. एवढ्यात महाराजांचा शरीर रक्षक चटकन पुढे झाला. त्याने इनायत खानाचा हात वरच्या वर छाटून टाकला. प्रत्यक्ष महाराजांवर हल्ला झाल्याची बातमी सैन्यात पसरली. मावळे संतापले. दगाबाज सुरतेला शासन करण्यावाचून मार्ग राहिला नाही. खवळलेले मराठे वीर महाराजांना म्हणाले, महाराज, आम्हाला परवानगी द्या. सुरतेची बदसुरत करून टाकतो, कुरूप करून टाकतो. महाराज म्हणाले, गोर गरीब मुलं बायका यांना त्रास देऊ नका. मंदिरं, ख्रिस्ती देवळं, मशिदी यांना हात लावू नका. आपलं वैर औरंगजेबाशी आहे. मावळे निघाले. सुरतेला आग लावण्यात आली. दडवलेली संपत्ती बाहेर काढण्यात आली. संपत्तीचे ढीग जमा झाले. हिरे, मोती, सोनं चांदी यांची प्रचंड लूट मराठ्यांना मिळाली. सारी लूट घोड्यावर लादून महाराज परत फिरले. सुरतेची पार छानच गेली. शहेनशाह बादशाहचा दिमाग, दरारा, दिल्लीचा वचक महाराजांनी पार धुळीला मिळवला आणि बादशाहचं नाकच कापलं गेलं.